आपला DXN आता आपला हा DXN आपण ओपन करूया. DXN बर्ड्स. हा बर्ड्स आपण एका ट्रे मध्ये ठेवूया. हे दोन मी वेगळ्या ट्रे मध्ये ठेवलेले आहेत. DXN आपण ह्या ट्रे मध्ये. हे अदर ब्रँड ना? हो सगळे टाकल्यानंतर पुन्हा एकदा सांगायला सुरुवात करू. हे DXNचं ब्रँड वेगळे ब्रँड. आता हे वेगळे ब्रँडचे आहेत जे आपले मेडिकलमध्ये भेटतात ते. आणि हा आपला आहे हा DXNचा आहे. DXNचा बर्ड. हे मेडिकलचे वेगळे आणि हे वेगळे. तर आपण तुम्ही आता काय याच्यामध्ये बघू शकता. हा तर आपण आता 60 ml प्रत्येक ह्याच्यावर टाकायचे बरोबर ना. मग आपण पाहूया की काय होतं पुढे ते. याच्यामध्ये काय घेतलं? पाणी, निळचं पाणी. त्याच्यामध्ये निळचं पाणी घेतलेलं आहे ते आपण 60 ml टाकूया. 60 ml पाणी हो. हा वेगळा ब्रँड आहे. जे मेडिकलमध्ये भेटतात ना आपले कोणतेही ब्रँड असू द्या आपण त्याचं करू शकतो. हा आहे अजून एक दुसरा एक आहे. हे उठून बघू शकता. काही कंपन्या फक्त एका प्रोडक्ट वरती काम करतायत. आता आपण आता आपलं DXN ml घेतलं. हा ग्रीन कलरची जी स्ट्रीप दिसते ना ती ॲन्युअल स्ट्रीप टेक्नॉलॉजी आहे, नॅनो टेक्नॉलॉजी. आणि डेमो मध्ये आपण इन्फेक्शन होऊ देत नाही. इकडे बघा लगेच कसं पडलं त्याच्यावरती लगेच शोषून घेतलं ना. इथे नाहीये, इथं थोडासा टाइम घेते. आता हे आहे ना हे तुम्ही सगळेजण बघायचं की हे ओलं आहे की नाही ते सांगा. थांब सुकू देते. सगळ्यांनी हात लावा बघा. सुकच आहे म्हणा. दिसते ना बघ. पसरलं पाहिजे. आता त्याच्यावर पण ठेवा. याच्यावर ठेवा. दाबल्यानंतरही होते. हे हाताला वरून पहा ना. दिसतच नाही ना. हे कोरडं ठणठण वर लागला पाहिजे बरोबर की नाही. आता बघा तो ज्याला जरी आला तरी आपल्या हाताला नाही लागत. हे अजून एक करा. बघायचं. थांबा एक मिनिट आपण ह्याचा अजून एक पुढे डेमो बघूया. अरे ह्याला सुद्धा लागत नाही बघा तुम्ही बघा ना हात लावून बघा. ह्याला बी नाही काही कलर लावायचा. हे पण ओलवून जाईल. नाही इथे बघा ना. हे बघा डायरेक्ट त्याला ते पण ठेवायची गरज नाही नाही. लागत. नाही अजून एक तुम्हाला सांगू का डिफरन्स.
चला स्विच करा आता आपण ह्याला ना स्विच करा कट अरे केल्यानंतर याच्यामध्ये काय असतं की याच्यामध्ये केमिकल वापरलेलं असतं. याच्यामध्ये आतमध्ये जेली असते ना त्याच्यामध्ये केमिकल वापरलेलं असतं आणि आपल्या जो DXL मध्ये आहे त्याच्यामध्ये केमिकल नाही आहे आणि ते जी जेली आहे ना तुम्ही आपण काढून पाहूया की ती जेलीचं आणि ह्या जेलीच मध्ये काय फरक आहे ते. स्विच करून दाखव. हॅलो ही गोष्ट इम्पॉर्टंट पण आहे. नंतर कॉल करतो. हे बघा त्याच्यातला कॉटनही बघा तुम्ही. ओके हे बघा आणि ह्याच्यामध्ये हे त्याच्यात किती प्रमाणात plastic use वापरलेलं केलेलं आहे. असतं. आणि मेन म्हणजे ना हा किती जड झालाय ते पण आहे नाही का हा. की अजून एक वजन बघायचं आहे वाढलेलं का आहे. याच्यामध्ये बघा आता तो Squeeze एक करा. वेगळा आहे हा एक वेगळा आहे तर हा आपण ना स्क्वीज करूया हे बघितलं दिसतंय याच्यामधून पण निघणार. त्याच्यात पण निघणार पण आपण तो आता हे केलाय आता आपला कट करूया DXLचा त्याने स्विच करून दाखव. स्क्वीज होतं का बघ. त्याने पहिले स्विच करा आणि मग कट करा. या. म्हणजे आपल्याला कळलं आणि हे म्हणजे व्यवस्थित आता स्विच करा ते. नाव घ्या डिएक्शनचं. कम ऑन डिएक्शन बघा सगळ्यांनी डिएक्शन रिएक्शन बर्ड रिएक्शन बर्ड लागतच नाहीये बघा बघा. आता आपण कट आता कट करूया करा. याला. कट पण करूया आणि ह्याचं जे थिकनेस आहे की नाही थिकनेस वेट वेट बी नाही त्याला आणि थिक म्हणजे जाड होतं ना एकदम आणि त्याच्यामुळे जो त्रास होतो महिलांना तो ह्याच्यामुळे नाही होणार आहे. याच्यात जे वरती जे राहतं ना ते पूर्ण शरीरामध्ये जात ते infection. इन्फेक्शन होतं आणि आपल्या ह्याच्यात ही जी आहे ना स्ट्रीप त्याच्यामुळे आपल्याला प्रोटेक्शन मिळतं आणि याच्यात सोकिंग पॉवर खूप आहे त्याचा अजून एक डेमो आपण बघूया आणि ह्याच्या जे लेअर आहेत ना त्याच्यात 7 लेअर आहेत कॉटनचे लेअर आपल्या इतक्या पातळ आहेत ना खूप छान आहेत फिदर सॉफ्ट आहे अनियन चिपने एनर्जी लेवल पण वाढतं. हम्म. त्याचं पण एक डेमो असतं. आपलं बघा बघा आता आपलं आणि ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये किती फरक आहे. ते कॉटन आहे पूर्ण. पूर्ण कॉटन आहे आपलं जेली पण बघा ह्याच्यात ही काढूया जेली पण जेली. बघा ह्याच्यात काढूया. पॉवर आहे आता ह्याच्यामध्ये पूर्ण पाणी आहे ना आपण हे सगळं ह्याच्यामध्ये टाकूया त्याच्यामुळे इन्फेक्शन वगैरे होणार नाही. होणार नाही. हा महत्त्वाचा भाग आहे त्याच्यात. आणि हे टाकल्यानंतर आपण त्याला दाबूया ठीक आहे पाणी येतंय का आत्ता पण पाणी नाही आता ते टाकूया दुसऱ्या चहा टाकायचं याच्यामध्ये पूर्ण कॉटनच आहे कॉटन मध्ये मिक्स आहे पाहिलं ना कापूसच ना, आहे तो. आपलं तसं नाही आलेलं पाहिलं? कापूसच आहे तो. तसं नाही आलेलं मिक्स आहे आणि याच्यात अजून पाणी टाकलं तरी सोकिंग पॉवर चांगली आहे म्हणजे ज्या जॉब करणाऱ्या वगैरे लेडीज आहेत जेव्हा हा. आपण हे खूप वेळ कॅरी ऍक्च्युली करतो 6 तासांनंतर एक चेंज झालं हे पाहिजे बघा. जे बऱ्यापैकी लेडीजना वेळ पण हो ना? खाली ठेवतो आणि आपल्या याच्यात बघा सोप झाला पूर्ण आपल्या याच्यात येतच नाही येतच नाही पाणी येतं आणि ह्याच्यात अजून पाणी टाकलं ना आपण तरी सुद्धा ते येणार नाही हे पण टाकू शकतो हा, हे हे बघा. पण चालेल. निसर्गाला पण हानिकारक नाहीये ह्या गोष्टी. डिस्पोज करताना सुद्धा त्याचं हे येतच नाही म्हणजे आपण असं केलं तरी बाहेर येत नाही पाणी 60 ml पेक्षाही जास्त त्याच्यामध्ये सोप शोषून आणि मागे आम्ही करत होतो ना डेमो तर ही जेली आहे ना हे आपण फेसला लावू शकतो म्हणजे एवढी ही सुरक्षित आहे म्हणजे केलंय आम्ही डेमो ह्याचा की फेसला लावले आणि फेशियल केलेले इतकं हे म्हणजे छान. कूल आहे ना ते असं स्प्रे थंड आहे, हो, हो. ठेवून आपण पॅक लावू शकतो किंवा फेशियल सुद्धा हे करू शकतो अशा पद्धतीने DXLचं बर्ड्स हे सर्व कम ऑन डिएक्शन DXL साठी आणि एक main म्हणजे जोरदार काम. सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आता आपण
सगळ्यांनी केलं पाहिजे. हा, आता तुळशीचा डेमो बघूया.